सर्व जिल्ह्यांचे पीक विमा मंजूर, पीक विमा वितरण होणार सुरुवात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक दिवसापासून प्रत्यक्ष आलेले पीक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार. 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आलेले होते. आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकारकडून सुरू करण्यात आले आहे. याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्यांनी पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरण करण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. राज्यातील पुढील दुष्काळी परिस्थिती पाहता आणि झालेले अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी पूर्वीच पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे. याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्व नुकसान आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळांमध्ये म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अशा मध्ये राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल. रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि याबद्दल शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी रक्कम त्यांना इच्छुक कंपनीकडून पुरवित केले आहे. महाराष्ट्रातील खरीप पीक हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू आहे. याबद्दल काही शंका असल्यास जवळपास कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घेण्याची आहे. काही जिल्ह्यांमधील पीक विमा वितरणासाठी मंजूर देणे आलेले आहे. यासाठी शासनाने अधिकृत जीवो काढलेले आहेत.